मित्रांनो, आज आपण टेन्स हे इंग्लिश ग्रामर मधले पूर्ण 12 टेन्स घेणार आहोत. टेन्स जास्त काही अवघड राहत नाही, फक्त 12 फॉर्म्युले आणि 12 काळ जर आपण पाठ केले तर आपल्याला टेन्स पूर्ण तोंडावर जिभेवर येऊन जातात. एवढं काही टेन्स आहे जास्त काही घाबरायचं काम नाही मित्रांनो. फ्री फायर मध्ये जसं खेळतात तसं इथे बी खेळायला लागतं. जसं आता पहिला टेन्स, टेन्सेसचे मुख्य 12 प्रकार बोलतात. 12 प्रकार म्हणजे 12 काळ राहतात. टेन्सेस म्हणजे काळ असं समजून घ्या. टेन्सेस रूल्स राहतात आणि 12 त्याचे काळ राहतात. त्याचे 12. तर पहिला टेन्स आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, मी टेन्स करून टाकतो, मला स्पेस नाही, जागा नाही इथं लिहायला. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याला आपण मराठीतून म्हणतो साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. तर साधा वर्तमान काळ आपल्याला फॉर्म्युले जर लिहायचे असतील तर आपल्याला काही बेसिक जे काही घटक आहेत ते अभ्यासले पाहिजे. जसं की आता सब्जेक्ट म्हणजे आपण मराठीतून याला म्हणतो कर्ता. कर्ता म्हणजे आता समजा आपण एक एक्झाम्पल, एक वाक्य घेऊ. जसं आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर याचा मराठीतून अर्थ होतो मी पत्र लिहितो. पत्र लिहितो. तर मित्रांनो, जर इंग्लिशमध्ये जर आपल्याला टेन्सेसचे फॉर्म्युले लर्न करायचे असतील तर फॉर्म्युल्यांमध्ये 3 घटक महत्त्वाचे राहतात. एक राहतो सब्जेक्ट. मी इथं एक स्क्वेअर बनवून सांगतो. स्पेशल 3 घटक तुम्हाला लर्न करायचे म्हणजे करायचे. डायरेक्ट तोंड जिभे लिहायला पाहिजे, डायरेक्ट तोंडावर पाठ पाहिजे, तोंडपाठ. जसं सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्तामध्ये काय, जो क्रिया करतो, वाक्यामध्ये जो क्रिया करतोय त्याला कर्ता म्हणतात. जसं की आय राईट अ लेटर. आता इथं क्रिया लिहिण्याची होते आणि कशावर होते, लेटरवर होते. आणि ती क्रिया कोण करतोय, आय करतोय, म्हणजे मी करतोय. मी पत्र लिहितो. कोण पत्र लिहित आहे, मी पत्र लिहित आहे. म्हणजे याचा अर्थ जो मी हा शब्द आहे हा इथं कर्ता आहे, म्हणजे हा सब्जेक्ट आहे. कर्ताला इंग्लिश म्हणतो आपण सब्जेक्ट, म्हणजे हा झाला सब्जेक्ट. आता मी याचा तुम्हाला फॉर्म्युला लिहितो या वरच्या सेंटेन्सचा. आता मी हा झाला सब्जेक्ट प्लस, आता इंग्लिशमध्ये वाक्यांची रचना कशी राहते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, अशी जी इंग्लिशची वाक्यरचना राहते. आणि आपली मराठीमध्ये जी वाक्यरचना राहते ती राहते सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. तर एकदम उलटं राहतं. पहिले इथं आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये पहिले वर्ब घेता, म्हणजे वर्ब म्हणजे क्रिया. आता इथं जसं राईट हा पहिले वर्ब घेतला गेलेला आहे, क्रिया. तसंच मराठीमध्ये वर्ब नाही घेणार, पहिले मग ते कर्तानंतर ऑब्जेक्ट घेतील. पण दोघं भाषांमध्ये पहिले कर्ताच घेतात, सब्जेक्ट. फक्त इथं दोघांमध्ये आदला बदल केलेली आहे. मराठी भाषेमध्ये पहिले ऑब्जेक्ट घेता, मग इंग्लिशमध्ये वर्ब घेता, आणि मग याच्यानंतर इथं ऑब्जेक्ट घेता, इथं वर्ब घेता. आता जसं दुसरी आपली संज्ञा आहे, आपण परत बेसिककडे वळूया. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. कर्ता म्हणजे जो क्रिया करणारा असतो. आता इथं आय हा झाला सब्जेक्ट आणि मी हा झाला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. आणि ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते. कर्ता जो क्रिया करतोय ती कोणावर घडतोय याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्यालाच आपण मराठीतून कर्म असे म्हणतो. आणि त्याचबरोबर जी शेवटची जी संज्ञा आहे ती आपली वर्ब. वर्ब म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल, क्रिया, कुठली पण ऍक्टिव्हिटी म्हणजे ही झाली वर्ब, म्हणजे क्रिया, काम एक प्रकारे. जसं वर्बला आपण मराठीतून म्हणतो क्रिया. बस हे 3 घटक आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. बाकी वर्बचे जे राहतात 4 फॉर्म राहतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले वर्बचे एकूण 4 फॉर्म राहतात. V1, V2 आणि V3, V4. वरचा पार्ट सेपरेट झाला. इथं फक्त बेसिक आपल्याला 3 संज्ञा याद ठेवायच्या आहे आणि बाकी 4 फॉर्म राहतात.
वर्बचा पहिला फॉर्म आपल्याला प्रेझेंट सांगतो, V2 आपल्याला पास्ट सांगतो, V3 आपल्याला परफेक्ट सांगतो, V4 आपल्याला कंटिन्युअस सांगतो. आता इथे आपल्याला प्रेझेंट आणि पास्टचा शब्द तो माहिती, पण परफेक्ट आणि कंटिन्युअस म्हणजे काय? तर प्रेझेंट आणि पास्ट ह्या काळ झाला आणि परफेक्ट आणि कंटिन्युअस ही झाली क्रिया. क्रिया म्हणजेच काम. तर हे काम परफेक्ट झालेलं आहे का कंटिन्युअस आहे? आता परफेक्टचा अर्थ मराठीतून होतो पूर्ण. परफेक्ट म्हणजे पूर्ण असा अर्थ होतो त्याचा, म्हणजे पूर्ण. आणि कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण, कंटिन्युअस. आता कंटिन्युअसचे खूप सारे अर्थ राहतात, पण इथे इंग्लिश ग्रामरमध्ये अपूर्ण असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काम अपूर्ण आहे का पूर्ण आहे हे आपल्याला एक वर्बची 4 फॉर्म सांगतात. तर इथं V1 जर समजा कुठल्या पण वाक्यामध्ये आला V1चा शब्द, जसं आता राईट आहे, राईटच्या 4 फॉर्म कसे येतील? हे बघा, टू राईट हे मेन वर्ब आहे. टू राईट म्हणजे लिहिणे, लिहिणे. आता याच्या 4 फॉर्म कसे येतील? आता याची पहिली फॉर्म येईल राईट, याची दुसरी फॉर्म येईल म्हणजे V1 येईल राईट, याची V2 दुसरी फॉर्म येईल व्रोट म्हणजे लिहिले, याची तिसरी फॉर्म येईल V3 येईल रिटर्न म्हणजे लिहिलेले, रिटर्न म्हणजे लिहिलेले. रिटर्न म्हणजे काय? V3 परफेक्ट झालेली रिटर्न लिहून झाले. आणि चौथी क्रिया आहे. चौथी क्रियामध्ये जास्त काही कारण नाही, फक्त मेन जो वर्ब आहे आपल्याला राईट, समजा हा मेन वर्ब राईट आहे, त्याला फक्त ING लावायला, राईट WRITING रायटिंग झालं. थोडं जास्त कॉम्प्लेक्स झालं असेल तर मित्रांनो थोडं ऑर्गनाइज करून घ्या. बस आपल्याला हा तक्ता याद ठेवायचा आहे. आता हा सेपरेट पार्ट झाला, हा तुमचा वरचा सेपरेट पार्ट झाला, हा तो बेसिक झाला. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, V म्हणजे क्रिया, आणि हा वर्बची 4 फॉर्म हे सेपरेट झाला. चला आपण आता पुढे वळूया. आपण आता आपल्या 12 टेन्सकडे, जो मेन मुद्दा आहे आपला टेन्स, त्याच्याकडे वळूया. हे जे 12 टेन्स शिकण्यासाठी जे बेसिक लागतं हे बेसिक, हे बाकी काही नाही. आता पहिला जो टेन्स आहे मित्रांनो तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा सिंपल म्हणजे साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ. या पहिला जो टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याचं सूत्र तर सगळ्यांना माहित असेल मित्रांनो, पण ते सूत्र कसं आलं हे कोणाला माहित नाही राहत. फक्त भूकंपट्टी करून घेता, बाकी काही नाही. त्याचं सूत्र आपण आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे इंग्लिशच्या भाषेमध्ये कुठलं पण सेंटेन्स जेव्हा फॉर्म होतं तेव्हा या 3 गोष्टींनीच फॉर्म होतं. सब्जेक्ट, 3 गोष्टी मेन राहतात त्याच्यामध्ये, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. या 3 गोष्टींशिवाय तुमचं जे वाक्य आहे ते पूर्ण होऊच शकत नाही. आता हे जे फॉर्म्युला आहे ते आपल्याला काय सांगतं की हे जे वाक्य लिहिलेलं आहे, कुठलं पण XYZ वाक्य लिहिलेलं आहे कुठलंही, ते कुठल्या टेन्स आहे, ते कोणत्या काळाचं आहे, त्या काळामध्ये कोणतं काम होतं आहे आणि ते किती झालेलं आहे, हे जे रूल सांगतात ते म्हणजे टेन्स झाले. आता सिंपल प्रेझेंट टेन्स हा त्याचा फॉर्म्युला झाला, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता जसं की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्टची ज्या क्रिया आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सहसा दररोज नियमित होणाऱ्या सवयी म्हणजे मी पत्र लिहितो, मी जेवण करतो, दररोज म्हणजे नेहमीच्या गोष्टी लिहायच्या असतात. जसं आता इथं आहे ही इट्स अ मँगो, इट्स अ मँगो.
आता इथे नेहमी की इनडेफिनेट आहे, म्हणजे केव्हा झाली इथं काही त्याचा उल्लेख केलेला नाही, ही केव्हा झाली किंवा काळाचा एक निश्चित बोध होत नाही आपल्याला, म्हणजे ही नियमित होणारी क्रिया अशी दर्शवते. आता याचा अर्थ काय होतो, तो खातो. आता इथे सब्जेक्ट कोणता आला, सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करतोय. आता इथं कोण क्रिया करतोय, बरोबर ही क्रिया करतोय, म्हणजे ही काय झाला, सब्जेक्ट झाला. तिथे क्रिया कोणावर होते, ती क्रिया होते, कोणती क्रिया चालू आहे आता इथे, खाण्याची, इट्स, आणि ती कोणावर होते, मँगोवर होती. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट झाला आपलं, मँगो जो झाला तो झाला ऑब्जेक्ट. आणि जो व्ही आहे, व्ही म्हणजे क्रियापद. आता इट खाण्याची जी क्रिया होऊ राहिली इथे, आता व्हीचं कोणतं फॉर्म आहे हे बघा. आता ईटचे मी 4 फॉर्म लिहितो. ईट, पहिले तर ईट आहे, दुसरं आहे एट, तिसरं आहे इटन, आणि चौथ्याला काय आयन जोडायला लागतो, इटिंग. मी तुम्हाला जो चार्ट लिहून दिला होता इथे V1 V2 V3 V4, त्याच्यामध्ये मी V1च्या बरोबर काय लिहिलं होतं. आता हा V1 इथं, आता ही याला एस लावलेला आहे, कारण इथं ही, शी, इट जर असेल तर मेन क्रियापदाच्या पुढे यस किंवा यस प्रत्यय लावायला लागतो. तर आता हा इट आहे मेन वर्ब, तर इट म्हणजे ही कोणती फॉर्म झाली, ही पहिली फॉर्म झाली. आता पहिल्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला काय लिहून दिलं होतं, प्रेझेंट टेन्स, म्हणून हा जो काय आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा त्याचा टेन्स आहे.